नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। चटणी हा प्रकार असा आहे की जो सगळ्या प्रांतांमध्ये लोकप्रिय आहे। मग प्रांतानुरूप त्याचं रूप बदलत असतं। म्हणजे साऊथ इंडियाला गेले की वेगळ्या टाईपच्या चटण्या असतात, मध्य भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रात आले तर चटण्यांचा प्रकार बदलतात, इकडे उत्तरेत गेले की अजून बदलतात। राजस्थान, गुजरात सगळ्यांचे चटण्यांचे प्रकार वेगळे आहेत, पण सगळे अप्रतिम आहेत। आता मारवाड, राजस्थान म्हटलं तर कित्येक मंडळी तिथे कांदा लसूण खात नाही, पण अशी काही मंडळी आहेत की जी लसूण प्रेमी आहेत। म्हणून एक छान मारवाडी लसूण चटणीचा प्रकार आपल्याला करायचा आहे। करायचा का रे? हो सर। हां हो। घ्या ना मग लवकर पटापट। साधारण एक 50 ग्राम लाल मिरच्या घेतल्या आपण आणि याचं दांडी तोडून घेतलेली, आणि यामध्ये तेल, एक 2 चमचे तेलामध्ये या छान परतून घ्यायच्यात आपल्याला। साधारण मंद आचेवर अशा मिरच्या परतून घेतल्यानंतर याला आपल्याला थंड करायचं आहे। आता या चटणीचा USP सांगू तुम्हाला की मिरच्या आपण परतून घेतल्या आणि लसूण मात्र कच्चा ठेवायचा आहे। हां, हीच मजा आहे त्याच्यामध्ये। आणि हे नुसतं सांगून होत नाही, अनुभव घ्यावा लागतो। मिरच्या थंड झाल्या की लसूण आणि मिरची आपण एकत्र वाटून घेऊ। तसं तर याला कुठलं तर जास्त मजा येईल किंवा वाटलं तर, पण आज मिक्सर वापरून आपण, चालेल ना? हां, माझ्या बोटाला थोडंसं लागलेलं आहे। पहिले आपण नुसती मिरची जी आहे तिला बारीक करू। ही अशी जाडसर कुटून झाल्यानंतर मिरची समजा 50 ग्राम घेतली आपण, तर एक त्याचा अर्धा लसूण, एक चमचाभर आमचूर पावडर आणि मीठ, आणि ही अशी चटणी, म्हणजे ही ओली पण नाही आणि कोरडी नाही, अशा टाईपची चटणी तयार झाल्यावर याला एक छान फोडणी द्यायची आपल्याला। अगदी कमी तेलात त्याला फोडणी द्यायची आपल्याला। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, गॅस बंद, मोहरी फुटल्यावर जिरं आणि हिंग, याला व्यवस्थित कालवून घ्यायचं। आणि हिला बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा कुठल्याही भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो। हिला पहिले आपण काढून घेऊ। तर अशा प्रकारे ही मारवाडी पद्धतीची चटणी आपण तयार केली। तुम्ही नक्की करा, आणि केल्यानंतर जेव्हा तुम्ही ती चटणी खाल ना, तुम्हाला जर ठसका लागला किंवा तिखट असं काहीतरी लागलं तर समजा मी तुमची आठवण करतोय। नमस्कार।